नमस्कार. मी ॲडव्होकेट धनराज वंजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई या शहरात 35 वर्ष नोकरी केली आहे आणि सध्या वंचित बहुजन आघाडी या श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचा उपाध्यक्ष आहे. आज जो विषय मला दिलेला आहे तो मला वाटतं आमच्या प्रबुद्ध भारत चॅनलनी त्यांचे आभार मानतो. जय भीम सर्वांना. बाप रे बाप, कॉमेंट यायला लागलेले आहे. स्वागत आहे दळवी साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या चॅनलचे आभार आणि सगळ्या माझ्या केंद्रीय समिती आणि बाकी सगळे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांना अगदी मनापासून आदराचा सन्मानाचा जय भीम. आपण आज धारावीतील कोरोना सत्य काय या विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय मांडत असताना आपण मला काही दिवसापासून सारखे जसं टेम्पलेट रिलीज झालं त्या टेम्पलेट रिलीज झाल्यापासून सारखे लोकांचे फोन की साहेब काही निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह बोला. तुम्ही प्रशासनामध्ये होता, प्रशासनाने एवढं चांगलं काम केलेलं आहे. काही प्रशासक अधिकाऱ्यांची नावं सांगितली, त्यांचं एवढं काम आहे, त्यांचं मनोधैर्य म्हटलं, हे सगळं मला मान्य आहे, ते सगळं मी सांगणार आहे. पण त्याशिवाय सुद्धा धारावीच्या कोरोनाचं खरं सत्य काय असू शकतं याबद्दल लोकांच्या मनात विचार प्रवृत्त करणाऱ्या काही मूल्यवर्धित आणि सत्य परिस्थितीवर आधारित अशा गोष्टी सांगणार आहेत. तुम्ही म्हणाल सत्य परिस्थिती म्हणजे काय? तर सत्याची काही व्याख्या माझी नाही. सत्याची व्याख्या कपिल मुनींनी आपल्या भारतीय एवढी मोठी जी परंपरा आहे संस्कृतीची, त्या संस्कृतीतले कपिल मुनी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर गौतम बुद्धांनी ती व्याख्या जशी आहे तशी उचलली. त्यानंतर अनेकांनी त्या व्याख्येचा उहापोह केला, इथपर्यंत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना प्रचूर अशा न्यायपालिकेची, न्यायव्यवस्थेची जेव्हा रचना केली तेव्हा त्यामध्ये सत्य निर्धारित करण्यासाठी 2 महत्वाचे शब्द वापरले. ते कपिल मुनीचेच शब्द आहेत. ते इंग्रजीत मी प्रोनाऊन्स करतो. त्याचा पहिला शब्द आहे परसेप्शन आणि दुसरा शब्द आहे इन्फरन्स. म्हणजे संवेदना आणि अनुमान. तुम्हाला काय संवेदित होतं तुमच्या ज्ञानेंद्रियाला? तुम्ही मनुष्य प्राणी आहात आणि तुमची बुद्धी आणि पंचेंद्रिय हे तुम्ही गहाण ठेवलेली नाहीत आणि गहाण ठेवली नसतील तरच तुम्हाला त्या संवेदित होतात भावना. आणि अशा संवेदना तुमच्या इंद्रियाला संवेदित होणाऱ्या भावना, विचार जे आहे त्या सगळ्या विचारांची एक तत्वनिष्ठ लॉजिकली रिझनिंग अशी तर्कविवेकी मांडणी जर तुम्ही केली तर त्याच्यातून जो इन्फरन्स निघतो त्या इन्फरन्सला आम्ही सत्य म्हणू. आता ही सत्याची व्याख्या झाली. मला वाटतं ही सर्वस्तुत सत्याची व्याख्या असल्यामुळे सगळ्यांना ग्राह्य असावी. या सत्याच्या व्याख्येवरती आपण पुढे जाऊया. धारावीमध्ये आम्ही कोरोना मुक्त धारावी केली आणि धारावीचं जे मॉड्यूल आहे ते धारावीचं मॉड्यूल पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्येच नव्हे तर देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा त्याची वाहवा व्हावी अशा प्रकारची जी एक अटकल आज आम्ही सर्व मीडिया, वृत्तपत्र आणि काही ठराविक बुद्धिजीवींच्या मुखातनं मुखोद्गत होताना ऐकतो आहे. आनंदाची गोष्ट आहे. धारावी पॅटर्न नावाचा पॅटर्न डेव्हलप करून जर खरंच तुम्ही कोरोना मुक्त समाज करणार असाल तर माझ्या दृष्टीनं फारच आनंदाची गोष्ट आहे. पण या ठिकाणी काही सिलेक्टिव्ह गोष्टी जेव्हा होतात तेव्हा प्रश्न पडतो की आता याचं विश्लेषण नेमकं कसं करावं. तर इथे आता पहिली गोष्ट आहे जी माझ्या डोळ्यासमोर येते की ही झोपडपट्टी केवळ आशियातली नाही. धारावीची झोपडपट्टी केवळ आशियातली नाही तर जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. आणि जेव्हा भारतामध्ये कोरोना आला, जेव्हा मुंबईमध्ये कोरोना दिसायला लागला, म्हणजे 10 ते 15 पेशंट सुद्धा कोरोनाचे नसतील, त्यावेळी इतक्या मोठ्या आवाजात हे बोललं जायचं की धारावीसारख्या वस्तीत काय होईल, हाहाकार माजेल, प्रेत रस्त्यावर पडली असती, उचलायला कोणी राहणार नाही वगैरे वगैरे लोकांच्या आपल्या भावनिक वल्गना सुरू होत्या त्या काळामध्ये. अशा प्रचंड धारावीला जर इतक्या लवकर तुम्ही कंट्रोल केलं असेल तर हे जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल सर्वस्तुत झालं पाहिजे. पण तुम्हाला सांगतो हे धारावीचं मॉड्यूल येण्यापूर्वी भारतामध्ये जर पहिलं ब्रेकिंग द चेन मॉड्यूल आलं असेल तर ते केरळचं आलं. 30 जानेवारी
एक केरळी विद्यार्थिनी जिने वुहानवरून डायरेक्ट प्रवास केला होता विमानाने केरळला आणि ती पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर केरळ सरकारने केरळ राज्यामध्ये ब्रेकिंग द चेन नावाचा पॅटर्न राबवून कंट्रोल केलं कोरोना. आता मी धारावी पॅटर्नची तुलना केरळा पॅटर्न बरोबर नक्कीच करणार एवढ्यासाठी की केरळा पॅटर्न ज्या पद्धतीने राबवला गेला त्याची प्रशंसा भारतातल्या सोडा अमेरिकेतल्या वॉशिंग्टन पोस्ट नावाच्या वृत्तपत्राने 10 एप्रिल 2020 रोजी एक पान माहिती लिहून प्रसिद्ध केली. आणि त्या पानामध्ये त्या माहितीमध्ये त्यांनी एवढं इन्क्लूड केलं की या ठिकाणी किती काटेकोरपणे नियम तयार केलेत आणि त्या नियमांची अंमलबजावणी केली आणि ब्रेकिंग द चेनसाठी विविध यंत्रणा कशा असतात, एज्युकेशन म्हणा, हेल्थ म्हणा, लॉ अँड ऑर्डर म्हणा, प्रशासन जे याच्या ऑर्डर्स देतं ते गव्हर्नमेंट म्हणा, लॉ अँड ज्युडिशियरी म्हणा, या सगळ्या यंत्रणा कशा एकजूट होऊन एकमेकाशी कुठलीही तफावत न करता कसलीही डिस्पॅरिटी न ठेवता एकत्रित काम करत होत्या. त्याच्यामुळे ही चेन ब्रेक होऊ शकते. आणि या मॉड्यूलचं दुसरं एक तारीफ जी ज्यांनी केली ते आहे MIT टेक्नॉलॉजी रिव्ह्यू. हे कलकत्त्यावरून रिलीज होतं. आता वॉशिंग्टन पोस्ट अमेरिका आणि केरळ कुठे आणि कलकत्ता कुठे, कलकत्त्यामधून जे एक MIT टेक्नॉलॉजीचं मासिक दर महिन्याला निघतं त्या मासिकाने 15 एप्रिलला 2020 रोजी या केरळा पॅटर्नची तारीफ केलेली आहे. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये केरळा पॅटर्न लावला नाही किंवा केरळा पॅटर्न बद्दल कमीत कमी बोलल्या गेलं आणि भारतामध्ये तर केरळा पॅटर्नचा कोणी विचारच केला नाही. मोदी साहेबांना, शहा साहेबांना केरळा पॅटर्न बद्दल अजिबात लक्ष द्यायला वेळ नाही. कारण त्या ठिकाणी जे सरकार आहे ते गैर BJP सरकार आहे म्हणून ते सावत्र वागणूक त्यांना देण्यात आली. हेही सत्य जनतेकडून लपलेलं नाहीये. आता धारावीच्या पॅटर्न बद्दल जी प्रशंसा होते ती प्रशंसा झालीच पाहिजे आणि त्या प्रशंसेमध्ये जे काही काम करणारे अधिकारी आहेत, मला सांगण्यात आलं की एक सहाय्यक आयुक्त आहेत BMC मध्ये जे दिघावकर नाव आहे त्यांचं. दिघावकरांनी खूप परिश्रम केले. त्यांच्यासारखा तज्ज्ञ, त्यांच्यासारखा हुशार ऑफिसर नाही इथपर्यंत की आज मीडियामध्ये धारावीचा देवदूत म्हणून ज्या माणसाला वाखाणलं गेलं, मीही त्यांना सॅल्यूट करतो. तुम्ही धारावीतले नक्कीच देवदूत आहात आणि तुम्ही धारावीमध्ये खरंच चांगलं काम केलंय. काय चांगलं काम केलं असेल तर पब्लिक टॉयलेट, त्याच्यानंतर मोबाईल क्लिनिक त्यांनी त्या ठिकाणी राबवल्या, लॉकडाऊन फार सुंदर पद्धतीने राबवला आणि प्लाझ्मा ट्रान्सप्लांटेशन थेअरी जी आहे ट्रीटमेंटची ती प्लाझ्मा ट्रान्सप्लांटेशन थेअरी त्या ठिकाणी त्यांनी राबवली. आजही बघा की धारावीतले म्हणजे गोरगरीब लोक, धारावी झोपडपट्टीत राहणारे लोक, 400 लोक स्वयंसेवक समोर आलेले आहेत ज्यांनी सांगितलं की आम्ही अशा कोरोनाग्रस्त रोग्यांच्या बरं होण्यासाठी, ट्रीटमेंटसाठी आमचा प्लाझ्मा द्यायला तयार आहोत. प्लाझ्मा डोनर, जसे ब्लड डोनर असतात तसा प्लाझ्मा डोनर म्हणून हा एवढ्या मोठ्या संख्येने वर्ग समोर आलेला आहे. याचं निश्चितपणे क्रेडिट मी दिघावकरांना देईल. मी प्रशासनामध्ये होतो. प्रशासनामध्ये अनेक चांगले अधिकारी होऊन गेलेले आहेत. खैरनासारखे अधिकारी त्या BMCच्या रोलवर आज तुम्हाला बघायला मिळतात. पण इथे मला एक प्रश्न पडतो. बघा, सत्य निर्धार हे नुसतं एका बाजूने एका साईडला जाऊन करायचं नसतं, तर दोन्ही बाजूचा सांगोपांग विचार करून तुलनात्मक निर्णय, निष्कर्ष त्याच्यातून काढला तर ते सत्य म्हणता येईल. जे दिघावकर एक सहाय्यक आयुक्त आहेत BMC मध्ये, बृहन्मुंबई महापालिकेमध्ये असे किती सहाय्यक आयुक्त आहेत याची संख्या जर घेतली आणि आपण असा विचार केला की हे एकटेच दिघावकर या ठिकाणी जी नॉर्थ आणि धारावीमध्ये जर एवढं चांगलं काम करत होते तर मुंबईचे बाकीचे सहाय्यक आयुक्त काय करत होते? वाय दे आर नॉट फील लाईक इम्प्लिमेंटिंग हिज पॅटर्न इन देअर रिस्पेक्टिव्ह ज्युरिडिक्शन अँड चेक इरॅडिकेट कम्प्लिटली इरोना फ्रॉम मुंबई. आज मुंबई एवढी बदनाम झालेली आहे, मुंबईची माणसं गावाकडे गेली तर लोक पेटावून लावायला लागले. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवून तिथं 14 दिवस बंदिस्त ठेवण्यात येतं. मुंबईचा माणूस म्हटला की लोकांच्या भुवया उंचावतात. याचं एकमात्र कारण आहे की मुंबईमध्ये आम्ही कोरोना
थांबवू शकलो नाही. मग आम्ही कोरोना कुठे थांबवला? फक्त धारावीमध्ये. म्हणजे हा प्रश्न निर्माण करणारा मुद्दा नव्हे का? आणि हे असंच नाही का की धारावीचा एरिया जर तुम्ही बघितला आणि संपूर्ण मुंबईचा एरिया बघितला तर हा अल्पसा एरिया आहे. पण आमच्याकडे मॉडेल आहेत. मॉडेल कसे आहेत की 900 किलोमीटरच्या रस्त्याचं प्लॅनिंग करायचं आणि 900 किलोमीटर पैकी फक्त 9 किलोमीटर रस्ता मस्तपैकी बांधायचा आणि त्याच्या उद्घाटनावरती 90 करोड खर्च करून आम्ही किती मोठा विकास केला. शेवटी तो यूपी मधला विकास दुबे झाला. इथपर्यंत आम्ही गेलो. हे जे मॉड्यूल आहे ना आमचं, ते इतकंसं करायचं आणि तितक्याचा असा गवगवा करायचा की जसं काही आम्ही जग बदलून टाकलेलं आहे. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावून जे महत् कार्य केलं तशा प्रकारचं आम्ही धारावीमध्ये महत् कार्य केलेलं आहे. इथं कुठंतरी आपली शासनाची प्रशासनाची गल्लत होते, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की बीएमसीने काम केलं. बीएमसीचे सहाय्यक आयुक्त होते वगैरे. शासनाने खूप छान काम केलं. बीजेपीनेही खूप छान काम केलं. RSS स्वयंसेवकांनी तर अगदी प्राणपणाला लावून काम केलं. हे सगळे नावं आहेत. पण टाटा ट्रस्टचं नाव कोणीच घेत नाही. टाटा ट्रस्टनी या ठिकाणी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. पण टाटा ट्रस्ट स्वतःचा गवगवाही करत नाही आणि याही लोकांना टाटा ट्रस्टचं नाव घ्यावं एवढा विवेक शिल्लक नसल्यामुळे कोणी टाटा ट्रस्ट बद्दल बोलत नाही. आणि म्हणून हा प्रश्न सत्याच्या कसोटीवर एकदा तपासून पाहिलाच पाहिजे असं जे आपल्याला वाटतं. तर ही तपासणी करताना मी फार क्रमवार या तपासणीकडे जाणार. ही तपासणी करताना मला इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो की ज्या दिवशी कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे यांनी धारावीचा दौरा केला आणि ते म्हणाले की इथे हा जो बीजेपीचा अजेंडा आहे, बीजेपीला क्रेडिट घ्यायचंय, पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. कारण शिवसेना वर्सेस बीजेपी हे जे द्वंद्व आहे त्याच्यातून निर्माण झालेलं हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. पण त्याच्याच जोडीला धरून आदित्य ठाकरेंनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलंय. ते म्हणाले की RSS ही संस्था या देशातली सांस्कृतिक संस्था आहे आणि RSS हे अशा गोष्टीच्या क्रेडिटमध्ये वगैरे विश्वास ठेवत नाही. ते स्वयंसेवक म्हणून स्वयंप्रेरणेने लोकांची सेवा करतात. RSS या क्रेडिट लाटण्याच्या व्यवहारामध्ये नाही. म्हणजे आदित्य ठाकरे हे जरी नवीन असले, तरुण असले, युवा असले, पहिल्यांदाच MLA पहिल्यांदाच मिनिस्टर झालेले असले तर त्यांची राजकीय सुज्ञता बघा कशी बरोबर याच्यातून दिसते. ती अशी की RSS ला जवळ ठेवायचं, हिंदुत्ववाद. RSS वर त्यांनी टीका नाही केली. उलट RSSचं भलावण केलं की येस RSS ला तिथं क्रेडिट मिळालंच पाहिजे, पण RSS स्वतःचं क्रेडिट घेणार नाही कारण RSS ही संस्था अशा प्रकारचे क्रेडिट घेत नाही. हो, तुम्ही काय सांगता RSSचं, पण हा बीजेपीचा डाव आहे असं ते म्हणाले. आणि म्हणून मला या ठिकाणी कसं राजकारण बदलतं हे सांगताना आदित्य ठाकरेंच्या आजोबांच्या तोंडचं एक वाक्य सांगायला पाहिजे. काय होतं हे पोलीसवाले या शहरामध्ये जेव्हापासून 66, 67, 68 शिवसेनेची जन्माची वेळ आहे तिथपासून जेव्हा इतिहासाचे साक्षीदार असतात ना तेव्हा काहीतरी सांगावंसं वाटतं. सत्य निर्धारणासाठी हे बोलावंसं वाटतं. सूर्य पूर्वेला कदाचित उगवणार नाही आणि पश्चिमेला मावळणार नाही हे होऊ शकेल, परंतु शिवसेना समाजकारण सोडून राजकारणात कधी जाणार नाही. आणि बाळासाहेब तुमचा नातू आज इतकं अस्खलित राजकीय वक्तव्य करतोय की एका बाजूला हिंदुत्व धरून ठेवलेलं आहे, ज्या हिंदुत्वाचा पदर तुम्ही मराठी माणसाचा पदर झटकून बाबरीचं निमित्त करून धरला आणि तिथपासून तुमचं हिंदुत्व जे चालू होतं त्याचं प्रतिबिंब आज धारावीच्या निमित्ताने आदित्य ठाकरेच्या वक्तव्यामध्ये पडतंय. हे मला या ठिकाणी सत्य तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. आणि बीजेपी विरुद्ध ते बोलले ही त्यांची केवळ राजकीय चाल आहे. ते एक राजकीय वक्तव्य या दृष्टीने मी याच्याकडे बघत असतो. आता इथे RSS ला क्रेडिट दिलं पाहिजे असं ते जेव्हा बोलले
त्याच्या बरोबरीनं त्यांनी अजून एक शब्द उच्चारला, तो आहे स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन. म्हणजे RSS ही स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे धर्म, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र इकडे आदित्य ठाकरे झुकलेले दिसतात. हे मी अशासाठी सांगतो की इथून जे पुढचे मुद्दे आहे ना, ते पुढचे मुद्दे तुम्हाला हे लक्षात आणून देईन की मी हे सगळं का बोलतोय. RSS या संघटनेबद्दल जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल तर ते आहेत श्रद्धेय बाळासाहेब उर्फ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. ते काय म्हणाले होते खासदारकीच्या इलेक्शनच्या आधी की RSSला संविधानाच्या चौकटीत आणा. हे म्हणण्याचं काय कारण असावं? कारण कदाचित त्यांच्याकडे माहिती असेल, कदाचित म्हणतोय, कदाचित त्यांच्याकडे माहिती असेल की RSS हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसून ही रॉयल सिक्रेट सर्व्हिस आहे राणीची. आणि त्यांच्यामुळं यांना कुठल्याही प्रकारचं लायसन्सची गरज भारतात पडत नाही. कॉमनवेल्थ कंट्री आहे ना भारत. आणि म्हणून ब्रिटिशच्या राणीच्या अधिपत्याखाली असलेल्या ऑर्गनायझेशनला इथे कुठल्याही लायसन्सची गरज पडत नाही. त्यांच्याकडे AK-47 काय उद्या मिसाईल जरी असलं, नेव्हल बेस जरी असला, त्यांचं स्वतःचं एअर बेस जरी असला, तरी त्यांना परवानगी लागणार नाही. कारण हा असा गुंता या ठिकाणी RSSने निर्माण केला आहे राष्ट्रवाद धर्मवादाच्या नावाने. तो जेव्हा आदित्य ठाकरे बोलतात त्यांच्याही निदर्शनास मला आणून द्यावंसं वाटतं. आम्ही उद्या जगू नसू, आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला साहेब म्हणून संबोधित करून तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. HSS हिंदू स्वयंसेवक संघ या संघटनेचं मुख्यालय हे भारतात कुठेही नाही आहे. तुम्ही हिंदुइझम भारतामध्ये आम्हाला शिकवायचा प्रयत्न करताय. आम्ही स्वतः हाडाचे हिंदू आहोत, तुम्ही आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करताय. हिंदू स्वयंसेवक संघाचं मुख्यालय लंडनमध्ये आहे. तिथे कधीतरी जाऊन बघा काय प्रकार चाललेला आहे ते. आणि आज जे घाट या देशामध्ये घातला गेलेला आहे, तुम्ही म्हणाल फार दुरान्वयाने संबंध लागतो धारावीच्या कोरोनाग्रस्ताचे सत्य आणि तुम्ही हिंदू राष्ट्र. येस, जेव्हा कॅबिनेट मिनिस्टर स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन म्हणून RSSची भलावण करतो तेव्हा मला माझ्या लोकांना, गोरगरीब जनतेला, दलितांना, बहुजनांना, आदिवासींना, पारधी फासे पारध्यांना, रामोशी लोकांना, या सगळ्या लोकांना कळू देत हिंदुइझमचं खरं सत्य काय आहे ते. हा धारावी पॅटर्न तुम्हाला एक पॅटर्न जगप्रसिद्ध करून कुठंतरी तुमच्या नावाचा गवगवा करून घ्यायचा आहे. त्याच्या षडयंत्राची, त्याच्या कॉन्स्पिरसीची, मी पुढे जाऊन एक शब्द म्हणेल, याच्या क्रिमिनल कॉन्स्पिरसीची ही नादी आहे. हे इथे या ठिकाणी विसरता कामा नये. आणि म्हणून म्हणतो जेव्हा आम्ही धारावीवर लक्ष केंद्रित करतो, ठाकरे सरकार, उद्धवजी सन्माननीय मुख्यमंत्री, तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला, पण राजकारण तुमच्यासाठी नवीन नाही. किंबहुना BMCचं प्रशासन हेही तुमच्यासाठी नवीन नाही आहे. सुमारे 25 ते 30 वर्ष तुम्ही BMC प्रशासनामध्ये असताना मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जवळपास 15 ते 20 वर्षापासून धारावीच्या झोपडपट्टीचा विकास, डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन्स, बिल्डिंग याची वल्गना होते. एवढे वर्षात का झालं नाही तिथे काहीच? का झालं नाही तिथे काहीच? आणि आता या कोरोनाच्या निमित्ताने तुम्ही धारावीमध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या केल्यात, ज्या बिल्डरांचं कसं फावेल आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे डेव्हलपमेंट येईल. तुम्हा राजकारण्यांचा हा कुटील भाव जो आहे, हा कुटील बेत जो आहे, हा कुटील तुमचा आखलेला कॉन्स्पिरसी षडयंत्र जे आहे, त्या षडयंत्राचा मुखवटा असला पाहिजे. आणि म्हणून षडयंत्र छुपं ठेवण्यासाठी हा जो मुखवटा तुम्ही धारावीचं कोरोना मॉड्यूल करायचा पाहता आहात, हा तुमचा या मागचा राजकीय नाट्याचा भाग आहे. हा पर्दाफाश आज ह्या निमित्ताने प्रबुद्ध भारतच्या लाईव्ह फेसबुक चॅनलवर वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष धनराज वंजारी करत आहे. इथे तुम्हाला फार मोठं संकुल, फार मोठं डेव्हलपमेंट करायचं आहे, पण ते डेव्हलपमेंट तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या लोकांकडून करून घ्यायचं आहे, इतरांसाठी, समाजासाठी, गोरगरिबासाठी नाही. काय आहे धारावीचं स्ट्रक्चर? कोरोना हा कसा पथ्यावर पडलाय बिल्डरांच्या आणि डेव्हलपरच्या? कारण धारावीमध्ये ज्या रूम्स आहेत, ज्या अपार्टमेंट्स आहेत, ज्या झोपड्या आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, त्या कंपार्टमेंट्स, त्या झोपड्या या
चांगल्या चांगल्या श्रीमंतांनी तिथे इन्व्हेस्टमेंट करून घेऊन ठेवलेले आहेत. त्या झोपड्यांमध्ये लोक राहत होती. 3-3 शिफ्टमध्ये राहणारी लोक आहेत. एक सकाळी उठून कामाला जातो, तो दुसरा रात्रपाळी संपून सकाळी येतो, तो दुपारपर्यंत झोपतो, तो दुपारच्या शिफ्टला जातो, तेव्हा सकाळची शिफ्ट संपलेला माणूस येतो आणि झोपतो. एका खोलीमध्ये 15 माणसं 5-5च्या टप्प्याने 3 शिफ्टमध्ये झोपायला फक्त जागा घेतात, जे 1200-1500 त्यांना मिळते. हे धारावीचं स्ट्रक्चर आहे. आता जर तुम्ही धारावीमध्ये रिडेव्हलपमेंट करण्यासाठी या लोकांना इव्हॅक्युएट करणार असाल, यांना हुसकवून लावणार असाल, तर हे इव्हॅक्युएशन तुम्हाला किती महाग पडलं असतं. कोरोनाने सोपं केलं. ही लोक त्यांच्या त्यांच्या घरी, त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये, त्यांच्या त्यांच्या गावी निघून गेलेली आहेत. हे सर्व लोक कोण आहेत? या सगळ्या लोकांच्या जीवावर मुंबईतलं सगळं सूत्र चालायचं असा हा कॉटेज इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही लेदर इंडस्ट्री आहे, छोट्या मोठ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट अशी नाही अगदी सुईपासून घेतली तर जी त्या झोपडपट्टीमध्ये तयार होत नव्हती, हे सगळे लोक ते काम करणारे, हे तुम्ही त्यांच्या गावी त्यांना पाठवले. दुसरं महत्वाचं काय केलं? सगळे फुटपाथ तुम्ही रिकामे केले. या शहरात मी 35 वर्ष पोलीसची नोकरी केली. फुटपाथवरचे लोक हाकला, फुटपाथवरचे हॉकर हाकला, फुटपाथवरच्या झोपड्या हाकला, हा कंटिन्यू प्रोग्राम असतो पोलिसांच्या नशिबी. पण कधीही या शहरातलं राजकीय हस्तक्षेपामुळे संपूर्ण फुटपाथ मोकळे होऊच शकले नाही. धारावी तर शक्यच नव्हतं. ते कोरोनाच्या निमित्ताने तुम्ही सिद्ध करून घेतलं. सगळे फुटपाथ मोकळे झाले, सगळे लोक निघून गेले. झोपड्या, नाले, जे गंदगीची ठिकाणं होती ते या निमित्ताने छान स्वच्छ होऊन गेली. आणि आता ही खरी पर्वणी ठरली बिल्डर लोकांसाठी. जे बिल्डर तुमच्या पठडीतले असतील, जे बिल्डर राजकीय पाठबळवाले असतील, ज्या बिल्डरांकडे राजकीय नेत्यांची भल्या भल्या मोठ्या रकमा इन्व्हेस्टमेंट म्हणून असतील, अशा सगळ्यांना घेऊन तुम्ही धारावीचं डेव्हलपमेंट पॅटर्न करणार आहात. धारावी हा कोरोनाग्रस्ताचा पॅटर्न राबवून तुम्ही कोरोना मुक्त केली, हे जे तुम्ही बोलताय ना, या केवळ वल्गना आहेत. हे मी एवढ्यासाठी सांगतो, माझ्याकडे काही आकडे आहेत. कोरोना मुक्त झाली की नाही तुम्हीच ठरवा. इतर महिन्यात सोडा, या महिन्याचं 1 जुलैला 14 केसेस, 2 जुलैला 19 केसेस, 3 जुलैला 8, 4 जुलैला 2, 5 जुलैला 12, 6 जुलैला 11, 7 जुलैला 1, 8 जुलैला 3, 9 जुलैला 9, 10 जुलैला 12. आणि हे प्रत्येक जुलैचं घेऊन आलो. तुम्हाला काही महत्वाचं मी सांगतो. 19 जुलैला 36 केसेस आहेत. 20 जुलैला परत 12, 21 जुलैला परत 10. आता 21 जुलै म्हणजे 2-3 दिवसापूर्वी. खरंच धारावी कोरोनामुक्त झाली आहे का? दिघावकरांना खरंच तुम्ही चांगलं एखादं पदक द्या, चांगला माणूस आहे. पण प्रश्न असा पडतो, जर दिघावकर एकटाच सहाय्यक आयुक्त तिथं एवढं चांगलं काम करू शकतो, तर बाकीचे सहाय्यक आयुक्त काय करतात मुंबईमध्ये? बाकीचे डेप्युटी कमिशनर काय करतात? ऍडिशनल कमिशनर म्युन्सिपाल्टीचे कुठे आहे? जॉईंट कमिशनर आणि कमिशनर म्युन्सिपाल्टीचं काय करतोय? हे कमिशनर मी ऐकलंय की जागोजागी व्हिजिट देतात. धारावीमध्ये सुद्धा यांनी फार वेळा व्हिजिट दिली आणि लोकांना अगदी याच्यातून काढलं. प्रशासन आहे, प्रशासनाचं कामच आहे, आणि प्रशासन कायदेनिहाय काम करत आहे. त्यांची योग्य स्तुतीही झाली पाहिजे, तेही मला सांगायचं आहे. परंतु अजिबात आउट ऑफ ऑर्बिट जाऊन, एकदम परिक्रमेच्या बाहेर जाऊन जर एखाद्या गोष्टीला फुगीरपणा जर तुम्ही आणत असाल, तर ही सूज की बाळसं याचा विचार झाला पाहिजे. धारावीचं कोरोना मुक्त हे बाळसं नाही आहे, ही सूज आहे. हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि हे कशासाठी सूज आहे? कारण ही तुम्हाला संपूर्ण आपल्या बिल्डरांच्या कशात देऊन डेव्हलपमेंटसाठी द्यायची, आणि त्या बिल्डरांसाठी ही पर्वणी आहे. आणि जसं मी टाटाचं सांगितलं, आता वंचित बहुजन आघाडी, मला बोलायला बरं वाटत नाही, पण आता या निमित्ताने मला हे बोललं पाहिजे की एकट्या वंचित बहुजन आघाडीने 2,500 कुटुंबांना अन्नधान्य, राशन, सुरक्षा, औषधं पुरवलेली आहेत. आम्ही कुठेही गवगवा केला नाही. मानवतेचं कार्य आहे, एक मानवतेचं कार्य आहे. नाही तर अनेक लोक काय काय थोडंसं केलं, फोटो काढून इथं हे तिथं हे तिथं, हे जे सगळं श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. आणि अशा पद्धतीनं जे श्रेय लाटलं जातं, हे श्रेय बीजेपी काय लाटते, हे श्रेय RSS काय लाटते. स्वयंसेवक संघाचे तिथं खूप चांगले कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी खूप मोठा स्वामींचा मठ आणि खूप चांगल्या प्रकारे हे पीक आलेलं आहे धर्मांधतेचं. तर त्याचा परिणाम तिथे दिसेलच.
पण कलेक्टिव्हली जर विचार केला की ज्या एरियामध्ये 15 ते 20 वर्ष डेव्हलपमेंटच्या वल्गना होतात आणि कसली डेव्हलपमेंट होत नाही, तिथे अचानक असं काय घडलं की धारावीच्या याच्यातून सगळे बोलायला लागले की धारावी पॅटर्न काय आहे आणि काय हे झालं म्हणून. अजून एक मुद्दा माझ्या डोक्यात येतो, तो असा आहे की धारावीतले लोक जर तुम्ही कोरोनाग्रस्त ठेवले किंवा दाखवले असते तर धारावीतले लोक गरीब आहेत. त्या मानाने माटुंगा, दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी, वरळी या भागातले लोक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. आज जो हॉस्पिटलचा पैसे लुबाडण्याचा प्रकार कोरोनाच्या दृष्टिकोनातून सगळीकडे चालू आहे, तो गरीब माणसाकडून पैसा मिळणार नाही. म्हणून धारावी कोरोनामुक्त, आपल्या काय बापाचं जात आहे, धारावी कोरोनामुक्त करून टाका ना. चित बी मेरी पट बी मेरी, आणि नाणे जर उभं राहिलं तर ते माझ्या बापाचं. हा जो आविर्भाव आहे ना, त्या आविर्भावातून तुम्ही धारावीबद्दलची या गोष्टी करतात आहे. त्याच्या जोडीला काही मोठमोठ्या लोकांनी केलेला ददांध खोटेपणा, जनतेला त्यांनी काही सांगू दे, मीडियाने त्यांचा कसाही गवगवा करू दे, पण नानावटी हॉस्पिटलमध्ये जे अमिताभ बच्चनचं नुसतं सिम्पटम, तेही काय 5%, बापरे, 100% कोरोनाने लोक मरत असताना केवळ 5% सिम्पटम आलेला अमिताभ हा लवाजम्यासकट एकाच विशिष्ट अशा नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तो ऍडमिट झाल्यानंतर त्याच्याबद्दलच्या न्यूज 24 तास 380 चॅनलवर चालू असतात. आणि आम्ही लोक जे स्वतःचा बाप कोरोनाने मेला तर त्याचं प्रेत उचलायला त्या लोकांना, हॉस्पिटलच्या स्टाफला 10,000 देतात आणि हात लावत नाही. मात्र अमिताभ बच्चन सकाळी किती वाजता उठला, त्याचा प्रातःविधी कसा आटोपला, त्याने नाश्ता किती वाजता केला, या न्यूज जेव्हा ऐकतो ना माणूस म्हणून, मग शर्मेने माझी मान खाली झाली. थोडा तरी माणूस म्हणून विचार करा, काय करताय, कुठे चाललाय, कुठे नेताय तुम्ही या समाजाला. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेकडे जर या शहराची सिव्हिल सत्ता, या शहराचं नागरिक सत्ताधीश म्हणून तुम्ही 30 ते 35 वर्ष आहात, ठाकरे सरकार, तुम्ही एवढ्या काळात कमीत कमी 5 अशी सुपर स्पेशालिटी अद्ययावत हॉस्पिटल बांधली पाहिजे होती की ज्यावेळी कामं आली असती. आता या ठिकाणी कुठे स्टेडियम घेतलेलं आहे, कुठे म्युन्सिपालिटीच्या शाळा घेतल्या आहे, कुठे कुठल्या पारसी ग्रहस्थांनी दिलेल्या जागा घेतलेल्या आहेत आणि तिथे तुम्ही तुमचे तंबू टाकून हे कोरोनाचे जे कॅम्प वगैरे आणि क्वारंटाईनचे कॅम्प तयार केलेले आहेत, ती वेळ आमच्यावर आली नसती. धारावी सारख्या भागाला जे तुम्ही अजिबात किंमत देत नव्हते, आज एवढी किंमत तुम्ही द्यायला लागले, कारण धारावीमध्ये तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपर्स आणि बिल्डरच्या घशात हे सगळं घालायचं आहे. त्यासाठी तुम्हाला धारावीचा पॅटर्न, एक नवीन पॅटर्न जगभरातला म्हणून समोर आणायचा आहे. बरेच काही मुद्दे आहेत. या दृष्टीने मी हेही म्हणेल की बीजेपी आणि RSS जर याचं श्रेय घेऊ इच्छित असतील तर हे लागू पडतं. तुम्हाला त्याचं श्रेय घेण्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून नैतिक अधिकार नाहीये. पण जर हे तुम्ही घेत असाल तर मला एक प्रश्न या ठिकाणी पडतो की कोरोना हा भारतात पसरला, त्याच्यासाठी जबाबदार कोण, तर तबलीग जमात. तबलीग जमातीचं कॉन्फरन्स इथे होऊ दिलं, त्याच्यासाठी जबाबदार कोण, MEA, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर. पण नाही, ते आम्ही जबाबदारी घेणार नाही, मग ते तबलीग जमातीवरती देणार. आणि श्रेय, कोरोना संपवला आम्ही धारावीतला तर श्रेय आम्ही घेणार, आणि कोरोना पसरवला तर आम्ही नाही पसरवला. आम्ही तबलीग जमातीला परवानगी दिली फक्त, आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट बंद नाही केल्या, ती जबाबदारी आम्ही घेणार नाही. म्हणजे कोरोना या देशामध्ये ज्या मोदी सरकारनी पद्धतशीरपणे षडयंत्राचा एक भाग म्हणून पसरू दिला, त्या सरकारला आम्ही जबाबदार नाही धरणार त्याच्यासाठी.
पण धारावीमध्ये एवढंच 900 किलोमीटरच्या रोडमधून फक्त 9 किलोमीटर रोड तयार झाला की बस लगेच क्रेडिट घेणार की विकास केला आणि बघा आम्ही काय मॉड्यूल केलं. तिथे केरळाचं मॉड्यूल विसरणार, तिथे जगातले काही मॉड्यूल विसरणार. एक भला मोठा प्रश्न माझा या ठिकाणी पडतोय की तैवान, जपान, व्हिएतनाम आणि चायना हे आशियन देश आहे. या 4-5 आशियन देशांनी कोरोना ज्या पद्धतीने कंट्रोल केलेला आहे, आम्ही आशियन मॉडेल वापरलं नाही. आशियन असून सुद्धा आम्ही आशियाटिक देश आहोत, पण आशियन देशांचं मॉडेल वापरलं नाही. व्हिएतनाममध्ये तर 2 कॅज्युअलिटी नाहीये, 8च्या वरती कॅज्युअलिटी तैवानमध्ये गेल्या नाहीये, 200च्या वरती जपान गेला नाहीये. आम्ही हे मॉड्यूल घेतले नाही. आम्ही मॉड्यूल कोणाचे घेतले? आम्ही युरोपियन मॉड्यूल घेतले. आम्ही केरळ मॉड्यूलचा विचारच केला नाही, कारण युरोपियन मॉड्यूल घ्यायला तुम्हाला कोणीतरी भाग पाडलं असेल. बाबा, हिंदू स्वयंसेवक संघाचं मुख्यालय लंडनला आहे. तुम्ही युरोपियन लोक आमच्यावर येऊन बसलेला हा आर्य संस्कृतीचे इथल्या मूल निवासीला तुम्ही कामाला लावणार आहात. आमच्यातले 35% लोक तुम्हाला मारून टाकायचे आहे. मग ते NRC, CIA, NPR असो की कोरोना असो, हे तुमच्याच फायद्याचं सगळं आहे. कारण आज लॉ अँड ऑर्डर तुमच्या हातात आहे, ज्युडिशियल सिस्टम्स तुमच्या हातात आहे, इन्स्टिट्यूट्स ऑफ गव्हर्नन्स शासन तुमच्या हातात आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन सुद्धा तुमच्या हातात आहे. एवढं सगळं तुमच्या हातात असल्यावर तुम्ही काहीही करून टाकू शकता. आणि म्हणून धारावी कोरोनाचं सत्य काय या निमित्ताने मला हे बोललं पाहिजे. आणि जेव्हा केंद्रीय मंत्री पियुष गोयल सारखा असं म्हणतो की या देशामध्ये बेरोजगारी असणं हे प्रगतीचं लक्षण आहे, काय तत्वज्ञान आहे. मी तो म्हणतो डिस्कवरी ऑफ फिलॉसॉफीचा जो किताब असतो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, तो गोयल साहेबांना द्यायला पाहिजे. काय डिस्कवरी आहे. म्हणजे बेरोजगार असले तर कवडी मोलानी त्यांचं रक्त मांस विकत घेऊन आपण त्यांना जनावरासारखे राबवून घेऊ आणि आपण आपले इमले वरती चढवू. हे जर विकासाची आणि समाजाच्या प्रगतीची आणि देशाच्या उन्नतीची तुमची परिभाषा असेल तर गोयल साहेब आणि मोदी सरकार, तुम्ही याचा विचार करा. तुमचं धारावी मॉडेल हे मॉडेल दाखवण्यापुरतं आहे. कुठला तरी फेल्युअर लपवण्यासाठी तुम्ही जे काहीतरी आवरण घालता ही तुमची नीती आहे. तशा प्रकारची ही एक नीती आहे, हे लक्षात घ्या. मी धारावीतल्या कोरोना पॅटर्नमध्ये ज्या प्रशासकांनी काम केलंय, तिथल्या डॉक्टर्सनी काम केलंय, तिथल्या नर्सेस ज्या पद्धतीने राबल्या, त्या ठिकाणचे वॉर्डबॉय ज्या पद्धतीने आपलं काम करत होते, त्या सगळ्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांची सराहना करतो. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची भलावण ही झालीच पाहिजे. आज या सगळ्यांचं श्रेय जर एखादा राजकीय पक्ष किंवा एखादी संस्कारी संस्था पाहिजे, जर एखादी संस्कारी संस्था घेणार असेल RSS सारखी, तर आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे चाललो आहे आणि हे षडयंत्र नेमकं काय आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी लोक म्हणतात. मी या ठिकाणी मुंबईला देशाची बौद्धिक राजधानी मानतो. ज्या मुंबईमध्ये आज महाराष्ट्रात असल्यामुळं हे महायुतीचं सरकार कार्यरत आहे आणि बुद्धीचा वारसा जर द्यायचा झाला तर तुम्हा स्वयंसेवक संघांना खूप मोठी संधी उपलब्ध होती की नागपुरात तुमचं मुख्यालय आहे RSS. त्या ठिकाणी तुम्ही नागपूरला कोरोनाग्रस्त विळख्यातून काढून कोरोना मुक्त का नाही करू शकला. आणि तिथे तर तुमचं भलतंच नाटक चालू आहे. तिथे तो प्रशासक तुकाराम मुंडे जो आहे IAS अधिकारी, त्याच्या पाठी तुम्ही हात धुवून लागलेला आहे. कारण त्यांनी 1.5 करोडची नालेसफाईचे कॉन्ट्रॅक्ट काहीतरी 46 लाखामध्ये नालेसफाई करून दाखवली म्हणून. म्हणजे तुमचे कुठेतरी आर्थिक संबंध दुखावले गेलेले आहेत म्हणून तुम्ही तिथं नावं ठेवत बसता आणि त्याला बदनाम करतात. तिथला कोरोना मुक्त तुम्ही करत नाही नागपूरला आणि ते धारावीमध्ये क्रेडिट लाटता. कसं असतं, सत्य निर्धारण जेव्हा आम्ही करायला लागतो, जेव्हा मी जसं सुरुवातीला म्हणालो की काही संवेदना ज्या आपल्या विचारांना, मनाला, बुद्धीला, विवेकाला भावतात, त्या संवेदना लिहिल्यानंतर त्या संवेदनातून काय सत्य निर्गमित होतं, त्या सत्याचा विचार केला, त्या अनुमानाचा विचार केला तर खरं काय चाललेलं आहे ते आपल्या दृष्टीस पडेल. आणि म्हणून मुमुक्षु बुद्धीने, तर्क विवेकी बुद्धीने, शांत विवेकी बुद्धीने जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की धारावी कोरोना मुक्त
याचं सत्य जर शोधायचं असेल तर तुम्हाला हा आशियातला भला मोठा भूखंड, बिल्डर आणि डेव्हलपर, कदाचित आंतरराष्ट्रीय एखादी शक्ती याच्या पाठी असू शकते, त्यांना देऊन गडगंज राजकीय आणि आर्थिक नफा मिळवायचा आहे. राजकीय नफा मिळवायचा आहे, याच्यामध्ये सगळेजण वाटून खातात. जेव्हा एखादं मोठं स्वापद तुम्ही हत्या करता किंवा बळी करता किंवा एखादा बली देता किंवा शिकार करता, त्याची शिकार करणं जास्त संयुक्तिक राहील म्हणणं, तेव्हा अशी शिकार ही सगळी वाटून खाल्ली जाते. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, हे अनेकांना माहिती नसेल, पण अशी कुजबूज आहे असं बोलल्या जातं, अशी वल्गना केली जाते दबक्या आवाजामध्ये की बीकेसी आणि कुर्ल्याच्या मध्ये जो काही झोपडपट्टीचा पॅच आहे तो वाधवान ब्रदरला काही राष्ट्राचा पुळका असलेल्या राष्ट्रवादी लोकांच्या मेहरबानीने देण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा भलं मोठं काहीतरी व्यापारी संकुल किंवा अशी कमर्शियल एखादी बाजारपेठ जी बीकेसीला लागून असेल ती निर्माण करण्याचा घाट घातलेला आहे. या सगळ्या गोष्टी क्रमवार 1, 2, 3, 4, 5, 6 असं जर धरून तुम्ही बघितलं तर यातून एक सत्य निर्माण होतं. आणि ते सत्य अगदी उघड्या आवाजाने आणि प्रखर गोष्टींनी आवाजात मांडायचं झालं तर ते फक्त धनराज बंजारीने मांडलं म्हणून लोकांना कळेल असं नाही. असं शब्द प्रामाण्य नसावं. शब्द प्रामाण्याची जागा बुद्धी प्रामाण्यांनी घ्यावी. आणि म्हणून माझी विनंती आहे की जे कोण आज हे माझं वक्तव्य ऐकत असतील त्यांनी आपल्या बुद्धीला प्रमाण ठेवून ह्या सगळ्या गोष्टीचा निवाडा काढावा. एक प्रवीण परदेशी नावाचा ऍडिशनल कमिशनर BNC मध्ये होता. त्या प्रवीण परदेशीने मोदी साहेबांनी इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद नाही केल्या म्हणून कोरोना पसरलेला आहे असं स्पष्ट वक्तव्य केलं. आणि त्याचं वक्तव्य, माझ्याकडे तारीख आहे, त्याचं वक्तव्य 18 एप्रिल 2020च्या लोकसत्तेमध्ये छापून आलेलं आहे. त्या पालिका आयुक्ताची आपण बदली केली ताबडतोब. तो इनकॉम्पिटंट ठरवला गेला कारण तो कदाचित तुम्हाला प्रश्न विचारत होता ज्याचं उत्तर तुमच्याकडे नव्हतं. आणि म्हणून धारावीतली कोरोनाग्रस्तता आणि धारावीला तुम्ही कोरोना मुक्त केलं, हे जे तुमचं बिरुद आहे ना, हे संशयाच्या घेऱ्यात आहे, हे प्रश्नांच्या माऱ्यात आहे. आणि याची उत्तरं, समर्पक उत्तरं ही तुमच्याकडे नसणार आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे. आणि जेव्हा समर्पक उत्तर नसतात तेव्हा मग तुम्हाला काहीतरी पॉलिटिकल वक्तव्य करावी लागतात, जशी तुम्ही आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याच्या माध्यमातून करून घेतली. त्या ठिकाणी जायचं, सांगायचं की RSSची भलावण करायची, की RSS अशी संघटना नाही आहे, पण हे बीजेपीचं षडयंत्र आहे. पण हे सपशेल विसरून जायचं की बीजेपी हे RSSचंच पिल्लू आहे. अशा प्रकारचे जे काही भेद, बुद्धिभेद समाजामध्ये तुम्हाला करावे लागतात, हे राजकारण चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. तुमचा पॅटर्न खरोखरच चांगला असेल आणि खरोखर जर तो पॅटर्न आदर्श म्हणून राबवला गेला असेल तर त्याचं क्रेडिट त्या भागामध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, त्याचं क्रेडिट त्या भागामध्ये काम करणारे माझे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आणि त्या भागामध्ये काम करणारा, त्या भागामध्ये रसद पुरवणारा तो प्रत्येक गोरगरीब, त्याला हे क्रेडिट गेलं पाहिजे. ते क्रेडिट कुठल्या राजकीय पक्षाने घेण्याचा प्रयत्न करू नये. ही जर तुम्ही चूक केली तर येणाऱ्या पिढ्यांना याची किंमत मोजावी लागेल. एवढाच इशारा मी देतो आणि थांबतो. नमस्कार. जय भीम.